गाइस अमीर बिमीर नहीं है, लेकिन अमीरों का सीक्रेट अपने हाथ लगा है। Hello हाय guys, गाईज, वेलकम बॅक टू देवपूजा After ब्लॉग. so long time. खूप दिवसानंतर आम्ही आज ब्लॉग बनवतोय, कारण हे लोकेशनच तसं आहे जे तुम्हाला दाखवण्याच्या गरजेचं आहे, दाखवण्यासारखं आहे. दॅट्स वाय. सांग देव, आपण कुठे आलोय? आज आम्ही आलो आहे एका साऊथ इंडियन रेस्टॉरंटला, जे की खूपच भारी आहे. आम्ही ॲक्च्युली हा जो व्लॉग आहे ना, सगळं टेस्ट डिस केल्यानंतर आम्ही स्टार्ट करतोय. हे जे ओपनिंग आहे ना, खरं तर हे क्लोजर पाहिजे होतं, पण आम्ही हे आत्ता ओपनिंग करतोय आणि Correct. तुम्हाला हे म्हणजे वर्थ वाटलं आम्हाला, म्हणून तुमच्यापर्यंत शेअर करतोय. आणि तुम्ही इथं आलं पाहिजे, म्हणजे आम्ही तुम्हाला आहे ना आता सांगू पण शकत नाही शब्दात. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्लॉगच बघावं लागेल. पूर्ण ब्लॉग बघा. Yes. आणि विदाउट खूपच फर्दर भारी. डिले लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. लेट्स गो चलो. इनसाइड अँड विल शो यू. गाईज, पेस्सारेट्टू कधी ऐकलं आहे का? ऑनियन पेस्सारेट्टू हे आहे ऑनियन पेस्सारेट्टू. ॲक्च्युली आपल्या भाषेत म्हणायचं गेलं ना, हे सिंपल मूग दालचा जे चिला असतो ना, आपण जे घरी बनवतो किंवा असं नॉर्मली कुठेही खातो, सेम तसं आहे. बेसनचा चिला बनवतो आपण घरी, सेम तसं मूग दालचा चिला आहे. हेल्थ फ्रिकिंगसाठी खूप बेस्ट आहे. आपण आता ट्राय करतो यांना. एक नंबर आहे. डोसा तर छानच आहे, हे डोसासारखंच आहे, म्हणजे त्यात काय असं जास्त, कारण की मूग डाळला एवढी खास टेस्ट नसते. पण त्यासोबत जी चटणी आहे ना, टँगी फ्लेवर आहे त्याला, एक नंबर लागते त्यासोबत यार. वाव, म्हणजे हेल्दी प्लस टेस्टी, बेस्ट कॉम्बिनेशन आहे. याची प्राईस अराउंड 200 आहे. वर्थ वाटतं पण, म्हणजे जे हायजीन, हे जे रेस्टॉरंट आहे ना, हायजीन आणि त्यांचे जे ॲम्बियन्स वगैरे, आणि बालेवाडी हाय स्ट्रीटला असल्यामुळे रेट ओके म्हणजे वर्थ आहे. क्वालिटी भारी आहे. गाईज, इथल्या ज्या चटणीज आहे ना, खूप भारी आहे, म्हणजे बघूनच तुम्हाला तोंडाला पाणी सुटणार आहे. 100% कमाल आहे, कमाल. एक एक चटणी इतक्या भारी दिसत आहे. टँगी फ्लेवर असल्यात, बघू शकता तुम्ही. बेस्ट. हे विसरलोच मी. हे यात कोकोनटचं आपलं जे किस असतं ना, किस आहे आणि जॅगरी आहे, दोघांचं मिक्स एक काहीतरी एक चटणीसारखं आहे. आणि याला नीर डोसा, एक व्हाईट कलरचा डोसा असतो, त्यासोबत खायची असते. त्यांनी आम्हाला दिली आहे. खूप भारी आहे ही पण. आम्ही टेस्ट केली ऑलरेडी, परत एकदा करतो. म्हणजे असं काही युनिक नाही आहे, पण हे कधी खात नाही आपण असं कॉम्बिनेशन. ॲक्च्युली हे जे मोठे लोक असतात ना, त्यांचं डेझर्ट आहे आणि त्यांच्या ग्लोईंग स्किनचं एक सिक्रेट आहे, ते आपल्याकडे लागलं आहे आता. जसं तुम्ही आलिया भट्टच्या एक इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं असणार आहे की ते हे सेम डेझर्ट रोज ट्राय करतात. आता मला पण हे सांगावं लागणार आहे पूजाला की मला पण माझी स्किन खूपच डॅमेज होते असं जंक फूड खाऊन. नाही, मोठं बिटं नाही आहे. गाइस अमीर बिमीर नहीं है, लेकिन अमीरों का सीक्रेट अपने हाथ लगा है. तर गाईज, आपली मस्त गरमागरम थाळी आलेली आहे आणि आज पुण्याचं वेदर तर खूप कमाल आहे. आणि त्याच्यात ही थाळी म्हणजे मला तर डायरेक्ट असं आठवतं आहे की मी हम्पीला गेली आहे. आम्ही कर्नाटकात हम्पीला जेव्हा गेलेलो तेव्हा तिथे पण अशीच थाळी ट्राय केली होती, कर्नाटका स्टाईल. आणि ही पण जी प्लेस आहे, इथे 5 डिफरंट स्टेटच्या फूड आयटम्स मिळतात. सो आपण बघूया थाळीमध्ये काय काय आहे. सॉरी, मला नाव एवढे स्पेसिफिक माहीत नाही आहे, पण जेवढे मला माहिती मी तेवढे ट्राय करते. रस्सम आहे, त्यानंतर इथे खीरसारखं काहीतरी दिसतं आहे. ही थुली जी आपण बनवतो ती दिसते आहे. त्यानंतर हा राईस आहे, इट्स लाईक मसाले भात थिंग. त्यानंतर ही भाजी आहे पत्ताकोबी आणि बीन्सची, ज्याच्यात ओलं खोबरं टाकलं आहे, खूप कमाल दिसते आहे. हा तर क्लिअरली डाळवडा आहे. त्यानंतर ती कुरकुरी भेंडी आहे आणि ती दिसूनच कुरकुरी दिसते, म्हणजे हे सगळे मी दिलेले नाव आहेत. आणि हे सॅलडसारखं दिसतं आहे, कारण ह्याच्यामध्ये मूग डाळ आहे आणि त्याच्यानंतर काय म्हणतात ते, आपण काय म्हणतात रे, कुकुंबर आहे, काकडी आणि 2-3 चटण्या आहेत. येस, कोशिंबीर, 2-3 चटण्या आहेत. हे काय आहे मला माहीत नाही, हे आय डोंट नो व्हॉट इज दिस, पण दहीसारखं काहीतरी वाटतं आहे. आणि त्याच्यासोबत हा लच्छा पराठा टाईप आलेला आहे आणि हा पापड आहे. आणि डेझर्टमध्ये आम्ही 2-3 गोष्टी मागवलेल्या आहेत वेगवेगळ्या, त्या देव तुम्हाला एक्सप्लेन करू शकेल बेटर वेनी टेस्ट करून. सो मी थाळी आधी टेस्ट करून तुम्हाला सांगते कशी आहे. गाईज, मला राईस खूप जास्त आवडतो, त्यामुळे त्याच्याने स्टार्ट केलं आहे. तर राईस सॉरी
एक्साइटमेंट बघा माझी की मला बोलू की खाऊ कळत नाही आहे. एनिवेज त्याच्यामध्ये डाळ आहे 2-3 मिक्स आणि खूपच यम लागतोय. म्हणजे ग्रीन चिलीज आणि पुदिना वगैरे आहे त्याच्यात. वाव कमाल आहे. मला आधी हे ट्राय करायचं आहे की हे काय आहे डेझर्ट. वाव मस्त ड्रायफ्रुट्स आहे आणि याच्यात आणि जॅगरीचं दिसतंय बिकॉज ब्राऊन कलर आहे म्हणून. मस्त आहे. सेम थुली वगैरे बनवतो ना आपण घरी तीच आहे. कमाल. आणि कोशिंबीर फर्स्ट टाइम ट्राय करते. खूपच वेगळी आहे, खूपच वेगळी आहे. म्हणजे आपण घरी पण बनवू शकतो. खूप हेल्दी वाटते मला. त्याच्यात मुगाची डाळ वगैरे ॲड केलेली आहे. बापरे खूप कमाल आहे. आणि हे बघायचं आहे मला हे काय आहे. भाजी आहे ही पण कसली कळत नाही आहे मला. सोयाबीन आहे की काय नाही माहिती काय आहे. हे आपल्या घरी आई बनवते ना उडदाचे वडे वगैरे जे असतात जे आपण वर्षभर त्याची भाजी बनवू शकतो. स्टोअर करून ठेवतो रेड कलरचे ते थे मला नाव नाही माहिती सॉरी त्याचं. पण मस्त आहे देवी भाजी. खूप भारी आहे. म्हणजे लिटरली मी भाजी चमच्याने खाते एवढी छान आहे. वाव यार कमाल आहे. गाईज माझं फेवरेट. मी खूप म्हणजे ऑलमोस्ट वीकमधनं एकदा मूग दालचा हलवा खातो. ते दिसतच आहे चेहऱ्यावरून किती खात असते. गाईज थोडेच दिवस असतात आपल्याकडे. उद्या काय होईल माहीत नाही. आपल्याला जे आवडतं ते करून घ्यायचं. डाएट बिएट गेली खड्ड्यात. अग्री ऑर नॉट? हा जास्त तूप वगैरे नाही यात पण टेस्ट छान आहे. गाईज टेंडर कोकोनट तर तुम्ही आईस्क्रीम खाल्लंच असणार आहे. सेम त्याचं हे लिक्विड फॉर्म आहे. ओलं नारळ असतं ना आणि त्यासोबत रबडीचं तर एक थोडंसं म्हणजे एक हे सगळं लिक्विड फॉर्म. सेम टेंडर कोकोनट आईस्क्रीम फक्त लिक्विड फॉर्म आहे. बेस्ट आहे. टेंडर कोकोनट रबडी म्हणू शकते तू पण मला फक्त टेंडर कोकोनट म्हणायचं आहे. भारी यार. गाईज या रेस्टॉरंटच्या अस्थेटिक्स म्हणजे 10 on 10 आहे. म्हणजे मला जसं आवडतं तसं थीम आहे प्रॉपर साऊथ इंडियन. वरती रूफपासून सगळी डेकॉर केलं आणि त्याचा डोअर बघा हे एंट्रान्स डोअर आहे. इथून आत गेल्यावर रेस्टॉरंट आहे आणि खूप फॅन्सी कंटेम्पररी साऊथ इंडियन स्टाईल्ड आहे आणि आय जस्ट लव्ड इट. आणि आत बसायला पण इनफ स्पेस आहे. बाहेरसुद्धा स्पेस आहे पण आम्हाला बाहेरचा डेक जास्त आवडला त्यामुळे आम्ही तिथे बसलो होतो. आणि आत खूप साऱ्या पार्टीज बर्थडे पार्टीज त्यानंतर इव्हेंट्स असतात सेलिब्रेशन्स असतात. गेट टुगेदरसाठी सुद्धा लोकं आलेली आहेत. म्हणजे तुम्ही समजूच शकतात हे किती पॉप्युलर रेस्टॉरंट आहे. आणि तुम्हाला पण व्हिजिट करायचं असेल तर बालेवाडी हाय स्ट्रीटला पंचसत्व रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. रील पण येणार आहे ज्यांना शॉर्ट कंटेंट आवडतं. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हायड्रेटेड स्टे ग्लॅमरस. नाही आहे बाय सॉरी गाईज टिंडर कोकोनट सॉरी टिंडर नाही गाईज इन्स्टॉल करून no.